श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी पालकवडी खाल्ली असेल, पालकची भाजी, पालक पनीर खाल्लं असेल, परंतु आज आपण बनवणार आहोत पालकची भाकरवडी. बराच वेळेस मुलं पालक खात नाहीत, परंतु आपल्या डोळ्यांसाठी पालक हा खूप महत्त्वाचा आहे आणि भाजी तर खायलाच हवी. कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये पालक खायलाच हवा आणि थोडंसं चेंज म्हणून म्हटलं चला आज आपण पालकची इथे भाकरवडीच बनवूयात. तर इथे बघा किती सुंदर भाकरवड्या बनवून झालेल्या आहेत. फक्त एकच पालकची गड्डी मी इथे वापरलेली आहे. तर पालक साफ करून झालेला आहे. त्याचा आता आपण मसाला बनवूयात. 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 2 चमचे धने, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा सफेद तीळ, 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि यांना आपण फक्त गरम करून घेणार आहोत. खूप काही आपल्याला भाजायचं नाही. फक्त पॅन गरम झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मसाले गरम झाले की थंड करून घ्यायचे. आता याच्यामध्ये काश्मीरी मिरची 2 चमचे घातलेली आहे आणि अर्धा चमचा घातलेला आहे अद्रकची पावडर, म्हणजे जी सुंठ पावडर येते ती अर्धा चमचा घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता या मसाल्यांबरोबरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीचे मसाले देखील घालणार आहोत. तर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे, म्हणजे मसाल्याला लागेल एवढं मीठ, आणि 2 चमचे साखर टाकलेली आहे. आणि आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. गाळून घेतलं नाही तरी चालेल. जसा भाकरवडीला मसाला बनतो तसाच मसाला झालेला आहे. परंतु आपण मैद्याची भाकरवडी बनवणार नाही, तर आपल्याला पालकची बनवायची आहे आणि थोडंसं हेल्दी व्हर्जन म्हणून आपण याच्यामध्ये मैदा घालणार नाही. तर आता पालक बारीक कापून घ्यायचा. पालकचे जे जाड जाड देठ होते ते मी साईडला काढून घेणार आहे. तर एकदम झटपट पालक मी कशी कापते, एका हातामध्ये पालकची जेवढी शक्य होईल तेवढी पकड घ्यायची आणि नंतर मग असं बारीक बारीक पालक कापायचा. जेवढं शक्य होईल तेवढा पालक बारीक करायचा, कारण की नंतर आपल्याला याला लाटायचं आहे. लाटताना ती पानं मध्ये मध्ये यायला नको आणि पीठ देखील मळायचं आहे. त्याच्यामुळे जेवढा शक्य होईल तेवढा बारीक कापायचा. लांब लांब जर पानं राहिली तर मग लाटण्यामध्ये त्याचा नक्कीच प्रॉब्लेम येईल. तर बघा मी असा पालक कापून घेतलेला आहे आणि वाटलं तर अजून देखील तुम्ही बारीक करू शकता. आता मी इथे माशा खूपच येत आहेत म्हणून लगेच किचन वाटा क्लीन केला आणि धुतल्यानंतर पालक कापता येणार नव्हता म्हणून मी सुरुवातीला पालक कापून घेतला आणि नंतरच त्याला धुवून घेतलं, कारण ओला जर पालक झाला तर मग व्यवस्थित कापता आला नसता. आता जेवढं शक्य होईल तेवढं पालकमधील पाणी काढून घेते आणि नंतर मग आपण पीठ मळून घेऊयात. तर आता मी पालकचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि 1 कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, 1 कप बेसन पीठ आणि 3/4 म्हणजे पाऊण कप रवा आहे, 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 चमचे याच्यामध्ये घालणार आहे तीळ. तर मला सफेद तीळ मिळाले नाही, थोडेसे काळपट जे गावठी तीळ असतात तेच मी टाकलेलं आहे आणि 1 चमचा भरून घालणार आहे ओवा. तर ओवा आपल्याला माहीत आहे आपण हाताने क्रश करून घालतो. तर इथे 1 चमचा मी ओवा घातलेला आहे, कारण ओव्यामुळे याची टेस्ट जबरदस्त येईल आणि ओव्यामुळेच याचा खरा स्वाद येईल. म्हणून आता ओवा टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि नंतर आपण याचं पीठ मळून घेणार आहोत. आता हे मिक्स झालं तर याच्यामध्ये आपला धुतलेला पालक टाकूयात आणि पीठ मळून घेऊयात. आता पालकला सगळं पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतरच पीठ मळायचं, म्हणजे कुठं मीठ कुठं पीठ असं होणार नाही. जेवढं शक्य होईल तेवढे हाताने याला मी सगळं पीठ चोळून घेतलं बघा आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा मळायचा आहे. आता सगळ्या साईडला पीठ लावून झाल्यानंतर पाणी थोडं थोडंच घालायचं आणि आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं. तर मला इथे 1 कप पाणी लागलेलं आहे. पूर्ण 1 कप पाणी टाकून मी पीठ मळलेलं आहे आणि फक्त 10 मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे. सुकलेलंच कापड याच्यावरती टाकायचं, सुती सुकलेलं कापड टाकलेलं आहे. तर मला मध्येच पाहुणे आले म्हणून त्यांना रिसीव करायला जावं लागलं, त्याच्यामुळे माझं पीठ जवळपास 45 मिनटं झाकून होतं आणि त्याच्यामुळे ते नरम झालेलं आहे. तर मी याला थोडंसं पीठ लावूनच लाटणार आहे. तुम्ही लगेच 10 मिनटामध्ये लाटलं तर पीठ लावायची गरज पडणार नाही. आता इथे थोडं पातळ झालं होतं म्हणून पीठ लावून लाटलं. आता ही गोड चटणी आहे, मी जी वडापावची रेसिपी पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये मी गोड चटणी दाखवलेली आहे. फक्त मी इथे थोडीशी तिला घट्ट करून घेतली, नाहीतर ती फ्रीजमध्ये ठेवली तरी घट्ट होते. तर आता 1 गोळा मी चपातीप्रमाणे लाटून घेतला, त्याच्यावरती गोड चटणी लावली आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये दळून घेतला होता तो सगळीकडे लावून घ्यायचा आहे.
जेवढा जास्त मसाला लावता येईल तेवढा लावायचा, कारण त्याच्यामुळे चव चांगली येते. आता सगळीकडे मसाला लावला की त्याला थोडं थोडं हाताने दाबायचं, म्हणजे मसाला पडणार नाही. तसा देखील चटणीमुळे मसाला पडणार नाही. मी भरपूर असा मसाला लावून घेतलेला आहे आणि याच्यावरती मी आता घालणार आहे तीळ. तर तीळचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकता, तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे. तीळ देखील दाबून घेणार आहे. तीळ टाकायचे आणि हाताने दाबायचं. तुम्ही याच्यावरती लाटणं फिरवलं तरी चालेल आणि हळूहळू आपण जशी भाकरवडीला गोल रोल करतो तसं रोल करायचं. आता इथे माझं पीठ थोडंसं नरम झाल्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम आला. थोडंसं पीठ खाली चिपकलं होतं. तर पटपट असं रोल करायचं आणि साईडला जर तुमचं पीठ खूप कडक असेल तर पाणी लावून चिपकवून घेतलं तरी चालेल. आता माझं ऑलरेडी थोडंसं नरम पीठ झालेलं असल्यामुळे मी पाणी काही लावलं नाही. आता व्यवस्थित असा गोल रोल करून घेतला आणि साईड त्याच्या चिपकवून घ्यायच्या. साईडचा जो कोपरा आहे तो व्यवस्थित चिपकवायचा. आता मी दुसरा दाखवते. पहिला गोळा माझा खूप मोठा झाला होता म्हणून मी दुसरा थोडा छोटा केला आणि मला खूप लेट होत होतं, कारण पाहुणे देखील आलेले आहेत. त्याच्यामुळे मी पटपट इथे करून घेतलेलं आहे. साईड अशा चिपकवून घ्यायच्या, म्हणजे त्यातून आपले तीळ वगैरे बाहेर पडणार नाहीत. आता इथे मी भरपूर अशा पालकच्या वड्या केलेल्या आहेत, कारण पाहुणे येणार होते म्हणून मी जास्तच वड्या करायला घेतल्या. तुम्ही तुमच्या अंदाजाने पालक आणि पीठ याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता दुसरा देखील मी इथे रोल बनवून घेतलेला आहे आणि त्याला देखील असं चिपकवून घ्यायचं. शेवटचा कोपरा व्यवस्थित चिपकवायचा. तो जर सुटला तर मग भरपूर असा मसाला बाहेर येण्याची शक्यता आहे किंवा ती गोड चटणी आहे ती तेलामध्ये मिक्स होण्याची शक्यता आहे. आता मी थोडं थोडं पीठ लावून असे गोळे बनवून घेतले आणि चाळणीला खाली मी तेल लावलं होतं. ज्या चाळणीमध्ये आपण काही उकडतो, वड्या उकडतो किंवा मोदक उकडतो, अशी चाळणी घेतली आणि त्यात हे पालकचे रोल ठेवलेले आहेत. तर या रोलला देखील मी तेल लावलं, म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाहीत. आता एका मोठ्या कढईमध्ये, ज्याच्यामध्ये ही चाळण बसेल अशी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी 1.5 तांब्या पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर ही चाळण वरती ठेवलेली आहे. चाळणवरती झाकण ठेवलेलं आहे आणि वाफ बाहेर जायला नको म्हणून एक त्याच्यावरती खलबत्ता ठेवला होता आणि 10 मिनटं उकडवून घेतलं आणि या वड्या थंड करून घेतल्यात. तर मी वड्या काल केल्या होत्या, मी त्या आज तळणार आहे. काल मला खूप लेट झालेलं होतं. तुम्हाला सांगितलं की मला पाहुणे आले, त्याच्यामुळे खूप गडबड झाली. आता एकदम थंड झालेल्या आहेत. या वड्या थंड करूनच कट करायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित कट होतील. आता बघा आतमध्ये किती छान वड्या तयार झालेल्या आहेत. काही त्यातलं सारण बाहेर पडत नाही आहे. शेप बघा, जशी भाकरवडी बनते तशीच वडी बनलेली आहे. वाटणार देखील नाही, पालकची वडी झालेली आहे. बरेच मुलं हॉस्टेलवरती राहतात किंवा प्रवासासाठी अशा वड्या बनवू शकता. तर बघा एवढ्या वड्या बनवून झालेल्या आहेत. फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि जशा आपल्याला हव्या आहेत तशा तळून खाऊ शकता. अशा फ्रीजमध्ये जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यात तर त्या 1 महिना तरी सहज राहतील. आणि आता मी याप्रमाणे वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला किती जाड किंवा किती पातळ हव्या आहेत तशा कट करायच्या. खूप देखील पातळ कट करायचे नाही, नाहीतर मग त्या तुटण्याची शक्यता असते. आता मी भाकरवडीप्रमाणे त्यांना कट करून घेतलेलं आहे आणि आता तेल व्यवस्थित कडक गरम झालं की ते चेक करते. तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. आता वड्या तळून घ्यायच्या. कडक तेलामध्ये वड्या टाकायच्या आणि त्यांना कलर यायला लागला, म्हणजे त्यांनी कलर पकडला की लगेच त्यांना पलटी करायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि स्लो फ्लेमवरती त्यांना 4 मिनटं किंवा 5 मिनटं तळून घ्यायचं आहे. लगेच टच करायचं नाही साईडने, असं फक्त तेल त्याच्यावरती ढकलायचं किंवा शिपडायचं आणि बघा थोडासा कलर आला की मी लगेच गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि बघा असा कलर यायला लागला. मी आता 4 ते 5 मिनटं यांना तळून घेतलेलं आहे, कारण आपण तांदूळचं पीठ किंवा मैदा घातलेलं नाही, फक्त गहू आणि रवाच आहे. त्याच्यामुळे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. आणि तुम्हाला खूपच कडक वड्या जर हव्या असतील तर रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदूळचं पीठ टाकलं तरी चालेल, त्याच्याने देखील वड्या एकदम कुरकुरीत होतील. आता मी या कलरवरती येईपर्यंत त्यांना मीडियम फ्लेमवरती तळून घेतलेलं आहे. आता बघा कुठेही जळलेली नाही. गोड चटणी असल्यामुळे त्यांना थोडा डार्क कलर येतोच. आता या वड्या तळून झाल्या. आता बाकीच्या देखील तळून घेणार आहे. सगळ्या काही मी तळणार नाही. काही माझी मुलगी उद्या हॉस्टेलवरती जाणार आहे, तिला तळून देणार आहे. आता दुसरी बॅच देखील तळून घेते. दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे. तर बघा
सुरुवातीला हाय फ्लेमवरती आणि नंतर 4 ते 5 मिनटं स्लो फ्लेमवरती वड्या तळून घेतल्या. आता यांना थंड करून घेतलं आणि बघा आता डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि हो, यातील ज्या वड्या तुटतात त्या जास्त कुरकुरीत होतात, म्हणून घाबरायचं नाही. तुटल्या तरी त्यांना तळून घ्यायचं. आणि याप्रमाणे आपल्या पालक वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला बघा कशा वाटत आहेत, कशा दिसत आहेत. भाकरवडीपेक्षा देखील चविष्ट या वड्या बनतात आणि एकाच वेळेस भरपूर अशा वड्या आपण बनवू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला हव्या त्यावेळेस फक्त तळून घ्यायच्या. आता बाकीच्या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि तळायच्या फक्त अर्धा तास पहिले त्यांना बाहेर काढायचं आणि तळून घ्यायच्या. तर नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.